नमस्कार मित्रांनो, तर मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न उत्तर व त्याच्या संदर्भासहित आणि स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोणेर या ठिकाणी आहे। तर पहा, लोणेर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेर या ठिकाणी आहे। तर यामध्ये पहा, हे विद्यापीठ रायगड जिल्ह्यात लोणेर या ठिकाणी असून या विद्यापीठाची स्थापना 1989 साली, कधी 1989 साली झाली आहे। तर रामटेक या ठिकाणी आहे कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ। तर आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे लोणेर या ठिकाणी, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भीमा नदीवरती आहे उजनी धरण। तर पहा मित्रांनो, भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर जिल्हा पुणे या ठिकाणी होतो। तर उजनी धरण हे सोलापूर या जिल्ह्यात आहे। तर त्याच्या जलाशयाला यशवंत सागर असं नाव आहे। लक्षात ठेवा, प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो, यशवंत सागर हे जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लक्षात ठेवायचंय, उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असून त्याचा जो जलाशय आहे त्याला यशवंत सागर असं म्हणतात। तर कोयना नदी याच्यावरती आहे कोयना धरण। आणि कृष्णा नदी जी आहे ती महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते। आणि जी आहे शरावती नदी, तर शरावती नदी ही कर्नाटकमध्ये उगम पावते आणि या नदीवरील जोग हा धबधबा सर्वात प्रसिद्ध आहे। लक्षात ठेवायचे, उजनी धरण हे भीमा या नदीवरती आहे, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यकृत। तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। तर पहा, तर ती प्रौढ माणसाचे यकृत जवळपास 1300 ग्रॅम ते 3000 ग्रॅम म्हणजेच 1.3 किलो ते 3 किलो इतक्या वजनाचे असू शकते। तर यकृतामधून हा पित्तरस स्रावला जातो। आणि लक्षात ठेवायचे, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 4, चापेकर बंधूंनी खालीलपैकी कोणाची हत्या केली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रँड या अधिकाऱ्याची चापेकर बंधू यांनी हत्या केलेली होती। तर पहा, 22 जून 1897 किती 22 जून 1897 रोजी पुण्यात प्लेग प्रतिबंधाच्या नावाखाली लोकांमध्ये तो दहशत निर्माण करत होता। जुलमी कमिशनर रँड व त्याचा सहकारी आयस्ट या दोघांची हत्या केली होती चापेकर बंधूंनी। तर त्यामध्ये दामोदर व बालकृष्ण चापेकर हे 2 बंधू होते। हत्या केलेला अधिकारी होता रँड आणि त्याचा सहकारी आयर्स, पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लॉर्ड मेयो याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणले जाते। तर पहा, लॉर्ड मेयो 1870 साली आर्थिक विकेंद्रीकरणाचे विधेयक पास केले। तर याद्वारे प्रांतिक स्वायत्तेची सनद दिली गेली होती, यामुळे त्याला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक असे म्हणतात। तर त्याने 1872 साली पहिली जनगणना केली होती, किती 1872 साली, लक्षात ठेवायचे। तर लॉर्ड मेयो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 6, कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रोलट कायदा। तर रोलट या कायद्यालाच काळा कायदा म्हणून देखील ओळखले जाते। तर त्याला काळा कायदा का म्हणतात हे पहा, तर जॉन रोलट या समितीच्या शिफारशीनुसार 1919 साली सरकारने रोलट कायदा म्हणजेच काळा कायदा संमत केला होता। त्यानुसार कोणत्याही भारतीय व्यक्तीला बिना चौकशी तुरुंगात डांबणे म्हणजे तुरुंगात त्यांना ठेवणे, सरकार विरोधी विचार हा त्यांच्यात देशद्रोह म्हणजेच राजद्रोह ठरवण्यात आला होता। तर 6 एप्रिल 1919 रोजी महात्मा गांधींनी रोलट कायद्याविरुद्ध हरताळ करण्यात आवाहन केले होते। लक्षात ठेवायचे मित्रांनो, की काळा कायदा त्याला का म्हणतात, रोलट कायद्याला काळा कायदा का म्हणतात? तर आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणत्याही भारतीयास चौकशी केल्या विना म्हणजे विना चौकशी तुरुंगात डांबणे आणि सरकार विरुद्ध जर आपण काही बोललो तर त्याला राजद्रोह असे ठरवण्यात येईल। त्यामुळे या कायद्याला काळा कायदा म्हणून ओळखलं जातं, पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, शेतीसाठी उपयुक्त असे वर्मी कंपोस्ट हे खत कोणत्या कृमीपासून मिळवले जाते? तर लक्षात ठेवायचं, इथं थोडा शुद्ध शब्द आलेला आहे। तर शेतीसाठी उपयुक्त असे वर्मी कंपोस्ट खत हे कोणत्या कृमी म्हणजे कोणत्या किड्यापासून मिळवले जाते? म्हणजे तर पहा, आता याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 गांडुळापासून वर्मी कंपोस्ट हे खत मिळवले जाते। तर पहा, गांडूळ हे ॲनिलिडा संघातील एक प्राणी आहे। तर या संघातील खंडीभूत व शरीरात देहगुहा असते,
या संघातील इतर प्राण्यांची उदाहरणं पाहायची झाले तर आपल्याला या संघामध्ये नेरिस प्राणी पण येतो, लीच प्राणी सुद्धा येतो, गांडूळ पण येतो. पण हे जे प्राणी आहेत हे दिवसा मातीच्या आतमध्ये राहतात व रात्री जमिनीच्या वरती येतात. यामुळे जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. लक्षात ठेवायचे वर्मी कंपोस्ट या संबंधात कोणता कृमी असणार आहे तो म्हणजे गांडूळ. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणता जीवाणू शेंगवर्णीय वनस्पतीच्या मुळाशी सहजीवी नत्र स्थिरीकरण करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रायझोबियम. तर लक्षात ठेवायचंय शिंबाधारी वनस्पतीच्या मुळांच्या गाठीत असणारे रायझोबियम जीवाणू हे हवेतील नायट्रोजनच्या संयुगामध्ये रूपांतर घडवतात. तर ही संयुगे मातीमध्ये मिसळली गेल्याने माती सुपीक बनते आणि नायट्रोजनचे स्थिरीकरण होत असते. पर्याय क्रमांक 1 रायझोबियम योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वयोग्य दाता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओ. तर ओ हा रक्तगट सर्वयोग्य दाता आहे. तर पहा ओ या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या व्यक्तींना चालते म्हणून त्याला सर्वयोग्य दाता असे म्हटले जाते. तर ईबी या रक्तगटाचे व्यक्ती सर्व रक्तगटाच्या व्यक्तींकडून रक्त घेऊ शकतात म्हणून त्यांना सर्वयोग्य ग्राही असे म्हटले जाते. लक्षात ठेवा सर्वयोग्य दाता म्हणजे ओ आणि सर्वयोग्य ग्राही म्हणजे एबी. पर्याय क्रमांक याचं 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सूर्यप्रकाश. तर वनस्पती पेशीत 2 प्रकारची लवके आढळतात. त्यापैकी पहिला आहे वर्णलवक आणि दुसरा आहे अवर्णलवक. तर यामध्ये पहा हरित लवके हा वर्णलवकाचा एक प्रकार आहे. तर सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम हे हरितद्रव्य करीत असते. तर पिष्टमय पदार्थाच्या संश्लेषणात जे रासायनिक बंध तयार होतात त्यात ही ऊर्जा साठवली जाते. पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यास सूर्यप्रकाश पर्याय क्रमांक 4 हा खूप महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 11 नैऋत्य मान्सून वारे 7 जूनला महाराष्ट्राच्या पश्चिम भागात कोकण किनारपट्टीवर येऊन थडकतात त्याला काय म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मान्सूनचा स्फोट होणे त्याला असं म्हणतात. तर पहा जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सुरू होत असतो. तर 7 जूनला नैऋत्य मान्सून वारे हे महाराष्ट्राच्या पश्चिम भागात कोकण किनारपट्टीवर येऊन आढळतात. याला मान्सूनचा स्फोट होणे असे म्हटले जाते. तर महाराष्ट्रातील कोकण भागात व सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर यापासून आपल्याला पाऊस सुद्धा मिळतो. तर या पावसाला प्रतिरोध पर्जन्य असे म्हणतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा अजून एक प्रश्न इथे तयार होत आहे की प्रतिरोध पर्जन्य म्हणजे काय? तर महाराष्ट्रातील कोकण भागात व सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर कोणत्या नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून जो पाऊस पडतो या पावसाला प्रतिरोध पर्जन्य असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 कोणत्या मंत्रालयाच्या वतीने DGNCC मोबाईल ट्रेनिंग ऍप तयार करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संरक्षण मंत्रालयाच्या द्वारे. तर पहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते डायरेक्टरेट जनरल नॅशनल कॅडेट कॉर्प्स म्हणजेच DGNCC मोबाईल ट्रेनिंग ऍपचे अनावरण झाले आहे. तर ते NCC कॅडेट विद्यार्थ्यांना देशव्यापी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यास मदत करणारे मोबाईल ऍप असणार आहे. तर हे एकाच व्यासपीठावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण साहित्य म्हणजे यामध्ये अभ्यासक्रम, सारांश, प्रशिक्षणाचे व्हिडिओ आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न उपलब्ध करून देणारे एक व्यासपीठ आहे. तर DGNCC मोबाईल ट्रेकिंग ऍप हे संरक्षण मंत्रालयाने तयार केलेले आहे. प्रश्न क्रमांक 13 समास आपल्याला ओळखायचा आहे आणि दिलेला शब्द आहे घरोघरी याचा आपल्याला समास ओळखायचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अव्ययीभाव समास आहे. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 4. तर अव्ययीभाव समास म्हणजे काय? तर पहा आता जेव्हा समासातील पहिले पद हे बहुधा महत्वाचे असते व त्या सामासिक शब्दांचा वापर क्रिया विशेषणासारखा केला असतो तेव्हा अव्ययीभाव समास होतो. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 कोल्हेकुई या शब्दाचा अचूक अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निरर्थक बडबड यालाच कोल्हेकुई म्हणतात. तर पहा एखाद्याने केलेल्या निरर्थक बडबडीला कोल्हेकुई म्हणतात म्हणजेच त्या बडबडीचा ऐकणाऱ्याला काहीही फायदा होत नाही त्यालाच म्हणतात कोल्हेकुई करणे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आई वडील हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामासिक शब्द आहे. कोण आई वडील हा सामासिक प्रकारचा शब्द आहे. तर पहा नामाचे मुख्यतः 3 प्रकार पडतात विशेषनाम, भाववाचक नाम आणि सामान्य नाम. तर क्रियापद वाक्यांमध्ये क्रिया दर्शवणारे क्रियावाचक शब्द क्रियापद असतो. तर शब्दाच्या मागे जो प्रत्यय लागतो त्याला अपसर्ग घटित शब्द म्हणतात. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील डॅश हा विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मराठवाडा. तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्वातंत्र्यापूर्वी हैदराबाद संस्थान हे निजामाच्या ताब्यात होते. तर हैदराबाद संस्थानामध्ये आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा काही भाग तसेच महाराष्ट्रातील मराठवाड्याचा समावेश होता. तर स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामावर पोलीस कारवाई केली. प्रश्न क्रमांक 17, मॅंगनीजच्या उत्पादनात महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्यांचा दुसरा क्रमांक लागतो. तर लक्षात ठेवायचे, मॅंगनीज या उत्पादनात महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक आहे. तर भारतातील 8% मॅंगनीजचा साठा हा महाराष्ट्रात आहे आणि मॅंगनीजच्या उत्पादनात मात्र महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. तर महाराष्ट्रात देशातील मॅंगनीजच्या एकूण उत्पादनापैकी 24%, किती लक्षात ठेवा, 24% उत्पादन हे महाराष्ट्रात होत आहे. पर्याय क्रमांक 3 दुसरा याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, कोणते उद्योग क्षेत्र प्रथमच भारतातले सर्वोच्च निर्यात क्षेत्र बनले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रसायने व पेट्रोकेमिकल्स. तर पहा मित्रांनो, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स उद्योग क्षेत्र हे प्रथमच भारतातले सर्वोच्च निर्यात क्षेत्र बनले आहे. तर एप्रिल 2019 ते जानेवारी 2020 या काळामध्ये या क्षेत्रातील निर्यात 2.68 दशलक्ष कोटी रुपयांची होती, जे की भारतीय निर्यातीच्या 14.35% एवढी आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, बाष्पीभवनाचा वेग हा डॅश बदलावर अवलंबून असतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. त्यामध्ये पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, तापमान व आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग या तिन्ही घटकावर बाष्पीभवनाचा वेग हा अवलंबून असतो. लक्षात ठेवायचे. तर पहा, बाष्पीभवन म्हणजे काय? तर बाष्पीभवन म्हणजे उष्णतेमुळे पाण्याचं हवेत झालेलं रूपांतर, याला बाष्पीभवन म्हणतात. तर बाष्पीभवन पृष्ठभागाचे क्षेत्रफळ, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचा वेग या घटकावर अवलंबून असते. शेततळ्यातील बाष्पीभवन कमी करण्यासाठी ऍसिटाइल अल्कोहोल हे पाण्यावर केमिकल फवारलं जातं. लक्षात ठेवा, शेततळ्यातील बाष्पीभवन कमी करण्यासाठी कोणतं केमिकल? ऍसिटाइल अल्कोहोल हे पाण्यावर फवारतात. यामुळे शेततळ्यातील बाष्पीभवन कमी होते. आणि लक्षात ठेवायचे, बाष्पीभवनाचा वेग हा वरील सर्व म्हणजे ह्या तिन्ही घटकांवरती अवलंबून आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, जागतिक भूक दिवस कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 28 मे. तर 28 मे रोजी जागतिक भूक दिन साजरा केला जातो. तर हा दिवस हंगर प्रोजेक्टचा एक पुढाकार आहे. तर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हंगर प्रोजेक्ट हा भुकेसंबंधित सर्व आव्हानांचे निराकरण करण्यासाठी एक जागतिक उपक्रम आहे. लक्षात ठेवायचे, जागतिक भूक दिवस हा 28 मे रोजी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि लगेचच मराठी नोकरी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.